नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। या ठिकाणी आपण काय पाहतो तर अतिशय इम्पॉर्टंट असं करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी या ठिकाणी पाहत आहोत। चालू घडामोडीवरती व्हिडिओ क्रमांक आजचा कितवा आहे? व्हिडिओ क्रमांक 4 आहे। ठीक आहे, जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आज एका शिफ्ट मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकेची परीक्षा आहे। त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा। मग या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पहिला प्रश्न बघूया। कोणत्या देशाने आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेतील विजेतेपद पटकावले आहे? मग आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धा या ठिकाणी कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ती आपल्या भारताने जिंकली आहे। आणि कोणाचा पराभव करून जिंकली आहे? तर ती चायनाचा पराभव केला आहे त्यांनी। म्हणजे उपविजेता कोण असं जर विचारलं तर प्रश्नाचं उत्तर काय आपलं चीन हा काय आहे? आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेतील उपविजेता संघ आहे। आणि विजेता संघ कोणता आहे? तर आपला भारतीय संघ काय या ठिकाणी विजेता संघ आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा। पुढीलपैकी कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? आता टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आर प्रज्ञानंद या ठिकाणी विजेतेपद पटकावलं आहे। आणि त्यांनी कोणाचा पराभव केला? तर डी गुकेश म्हणजे गुकेश डोमाराजूचा त्यांनी काय केलं या ठिकाणी पराभव केलेला आहे। म्हणजे उपविजेता कोण असेल या ठिकाणी? तर गुकेश डोमाराजू हा या ठिकाणी उपविजेता असणार आहे। आता कधी कधी आपल्याला विजेता पण विचारलं जातं किंवा उपविजेता सुद्धा विचारलं जातं किंवा असं पण प्रश्न विचारलं जातं की टाटा स्टील बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेचा विजेता आर प्रज्ञानंदने कोणाचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली? मग कोणाचा पराभव केला त्याने? तर डी गुकेशचा त्याने काय केला या ठिकाणी पराभव केला। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 3 नंबर। कोणत्या वर्षी हॉकी इंडियाची भारताची पहिली राष्ट्रीय संस्था म्हणून स्थापना करण्यात आली? आता काय विचारलंय? हॉकी इंडियाची भारताची पहिली राष्ट्रीय संस्था म्हणून स्थापना कधी करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। तरी स्थापना कधी करण्यात आली होती? 1925 ला करण्यात आली होती। आता तुम्ही म्हणतात सर स्थापना 1925 ला केली, मग तुम्ही याला चालू घडामोडीमध्ये का घेतलं? तर याला चालू घडामोडीमध्ये काय घेतलं? 1925 ते 2025 म्हणजे हा किती वर्षाचा कालखंड आहे? तर 100 वर्षाचा कालखंड आहे। मग या ठिकाणी काय झालंय? हॉकी इंडियाची स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झालेत? 100 वर्ष पूर्ण झालेत। म्हणून हे काय परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे। या ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय संस्थेची स्थापना होऊन 100 वर्ष पूर्ण झाले? तर कोणत्या संस्थेत झाले? हॉकी इंडियाचे झाले। स्थापना कधी झाली होती? 1925 ला। कोणत्या शहरामध्ये झाली होती हे पण लक्षात ठेवा, तर ते इंदूर शहरामध्ये झाली होती। ठीक आहे, मध्य प्रदेश मधल्या इंदूर मध्ये। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर। कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप मध्ये विश्व विजेतेपद पटकावले आहे? मग वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिप मध्ये विश्व विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर ते या ठिकाणी पंकज अडवाणीने पटकावलं आहे। खूप महत्वाचा प्रश्न आहे। या पंकज अडवाणीवरती याच्या अगोदर सुद्धा परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न येऊन गेलेले आहेत। म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं? व्यवस्थित स्टडी करायचा, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 5। आतापर्यंतचा सर्वात तरुण फाईड बुद्धिबळपटू FIDE बुद्धिबळपटू होण्याचा मान कोणी मिळवला आहे? तर हा मान कोणी मिळवला आहे? अनीश सरकारने मिळाला आहे। ठीक आहे, कोणी? अनीश सरकारने। पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर। आंतरराष्ट्रीय नेमबाज क्रीडा महासंघाने कोणाला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित केले आहे? आता काय विचारलं आपल्याला की बाबा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने कोणाला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून या ठिकाणी घोषित केलंय असं आपल्याला विचारलंय। मग कोणाला घोषित केलं त्यांनी? तर लियू युकुनला घोषित केलेला आहे। आणि हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर हा चीनचा खेळाडू आहे। म्हणजे हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात की आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केलेला लियू युकुन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? चीन देशाचा खेळाडू आहे। हा कोणत्या खेळाशी संबंधित असणार आहे? तर आता नेमबाज महासंघाने दिले म्हटलं नेमबाजीशी हा काय असणार आहे? या ठिकाणी संबंधित असणार आहे, हे पण लक्षात असू द्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका
त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी टीसीएस पॅटर्न नुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर टीसीएस ने घेतलेल्या अतिशय आयएमपी अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्ट वरतीच तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय आयएमपी अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर आयसीडीएसच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्या स्टडी मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त बघा 250 रुपये किंमत आहे. परंतु जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. म्हणून हे काय परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. मग जर किंमत 250 आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर हे टेस्ट सिरीज तुम्हाला किती रुपये पडणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठे पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. पुन्हा एकदा सांगतो 9689141630 हा आपला गुगल पे, फोन पेचा नंबर आहे. याच्यावरती काय करायचंय, तुम्हाला 149 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवता त्याचा एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. व्हॉट्सअपवरती कशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल मटेरियल, तर पीडीएफच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला मटेरियल सगळं या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न 7 नंबर. ऑक्टोबर 2024 मध्ये पार पडलेल्या सॅप महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलं आहे. मग सॅप महिला चॅम्पियनशिप ही जी स्पर्धा पार पडली, या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं असं आपल्याला विचारलंय, तर ही बांगलादेशाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेचा उपविजेता कोणता संघ राहिलाय, तर नेपाळ हा उपविजेता राहिलाय. म्हणजे बांगलादेशने अंतिम सामन्यामध्ये नेपाळचा या ठिकाणी काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. ठीक आहे. मग तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे, विजेता संघ कोणता आहे, बांगलादेश आहे, उपविजेता संघ कोणता आहे, तर नेपाळ आहे. आणि स्पर्धेचं नाव काय बघा, सॅप महिला चॅम्पियनशिप. ठीक आहे. म्हणजे महिलांची ही स्पर्धा होती, हे पण लक्षात असू द्या. ही स्पर्धा कधी पार पडली, तर ऑक्टोबर 2024 मध्ये पार पडली होती, हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 8 नंबर. पुढील पैकी कोण जागतिक टेबल टेनिस मालिकेतील स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय ठरली आहे. माता या ठिकाणी विचारलंय का आपल्याला की बाबा जागतिक टेबल टेनिस मालिकेतील स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय ठरली. आता पहिली भारतीय ठरली म्हणजे कोण असणार आहे, महिला असणार आहे. मग पहिली भारतीय महिला कोण आहे की जिने काय केलंय, जागतिक टेबल टेनिस मालिकेच्या मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मग ती कोण आहे, मनिका बात्रा आहे. लक्षात ठेवा कोण आहे, मनिका बात्रा. आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे मनिका बात्रा, तर ही टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे, हे पण लक्षात ठेवायचं. आणि तिने कोणती फेरी गाठली हे पण लक्षात ठेवा, उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठीक आहे. उपांत्यपूर्व फेरी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सेमी फायनल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 9 नंबर. पुढील पैकी कोणाचा 2025च्या इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलाय. मग इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये कोणाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलाय असं आपल्याला विचारलंय. बघूया मग. मारिया शारापोव्हा, माईक ब्राइन, बॉब ब्राइन आणि वरील सर्व. तर या वरील सर्व खेळाडूंचा काय केलं या ठिकाणी 2025च्या इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये काय केलं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की माईक ब्राइन आणि बॉब ब्राइन हे काय जुळे बांधव आहेत, काय आहेत, जुळे आहेत. ठीक आहे. लक्षात असू द्या, कदाचित प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. मग हे दोघं कसे आहेत, जुळे आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. महत्वाचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 344 धावा करण्याचा विक्रम केला आहे। आता या ठिकाणी काय विचारले बाबा की कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 344 धावा करण्याचा विक्रम केलाय असं आपल्याला विचारलंय। ऑप्शन बघा, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, गॅम्बिया, इथिओपिया आहे। मग यापैकी झिम्बाब्वेने काय केलेला आहे, हा विक्रम आपल्या नावावरती केलेला आहे। T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम त्यांनी नावावर केला। एकूण सर्वाधिक धावा किती केल्या त्यांनी, तर 344 धावा केल्या आहेत। कोणी, झिम्बाब्वेने, ठीक आहे। आणि ह्या धावा कोणत्या संघाविरुद्ध केल्या विचारू शकतात की नाही, तर ह्या गॅम्बिया या संघाविरुद्ध केल्या होत्या, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, 11 नंबर, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 300 बळी घेणारा गोलंदाज कागिसो रबाडा कोणत्या देशाचा आहे। आता या ठिकाणी काय विचारलंय की कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सगळ्यात जलद, सगळ्यात फास्ट 300 विकेट घेणारा कागिसो रबाडा हा कोणत्या देशाचा आहे, तर हा कोणत्या देशाचा आहे, हा दक्षिण आफ्रिकेचा आहे। किंवा आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतात की खालीलपैकी कोणी कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद 300 बळीचा टप्पा पूर्ण केलाय। मग कोणी केलाय, तर तो कागिसो रबाडाने केलेला आहे, ठीक आहे। हा कोणत्या देशाचा गोलंदाज आहे, तर हा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, 12 नंबर, राणी रामपाल संदर्भात योग्य विधाने ओळखा। आता ही जी राणी रामपाल आहे हिच्या संदर्भात आपल्याला काय सांगितलंय, योग्य विधान किंवा विधाने ओळखायला सांगितलंय। बघूया, अ, ब, क 3 आपल्याला विधानं दिले। मग काय होती, ती भारतीय फुटबॉल संघाची माजी कर्णधार आहे। दुसरं विधान काय, 2020 मध्ये तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। तिसरं विधान काय दिलंय, 2020 मध्येच तिचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला। आणि यापैकी आपल्याला कोणतं विधान योग्य आहे हे ओळखायला सांगितलंय। मग बघा, पहिलं विधान चूक आहे, ती भारतीय फुटबॉल संघाची कर्णधार नसून ती कोणत्या संघाची आहे, ती भारतीय हॉकी संघाची कर्णधार आहे। कोणत्या संघाची कर्णधार आहे, हॉकी संघाची कर्णधार आहे, ठीक आहे। फुटबॉल संघाची कर्णधार नाही, ती भारतीय महिला हॉकी संघाची काय आहे, कर्णधार आहे। त्याच्यानंतर 2020 मध्ये तिला कोणता पुरस्कार मिळालाय, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे। म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे। तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे की 2020 मध्येच तिला काय पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे। मग आपलं उत्तर काय येईल, ब आणि क बरोबर। मग पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिले, ब आणि क बरोबर। मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, राणी रामपाल कोण होती, तर भारतीय महिला हॉकी संघाची ती कर्णधार होती। 2020 मध्ये तिला 2 पुरस्कार मिळाले। एक तर मिळाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, म्हणजे क्रीडा जगत मधला सर्वोच्च पुरस्कार, आणि त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार सुद्धा तिला कधी मिळालाय, 2020 लाच मिळालेला आहे, ठीक आहे। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13, महिला T20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात अयोग्य विधाने ओळखा। आता अयोग्य विधान म्हणजे कसं विधान ओळखायचं आहे, तर चुकीचं असणारं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलंय। मग बघूया, न्यूझीलंडने विजेतेपद पटकावले, दक्षिण आफ्रिकाने उपविजेतेपद पटकावले आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्पर्धा पार पडली। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, हे तिन्ही विधानं बरोबर आहेत मित्रांनो, ठीक आहे। अ, ब आणि क तिन्ही बरोबर आहेत। मग उत्तर आपलं काय असेल की यापैकी नाही, हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे, ठीक आहे। मग आता इथं बघूया आपला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या संघाने जिंकला, किंवा महिला T20 वर्ल्ड कप 2024 ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचा विजेता संघ कोणता ठरला, तर कोणता संघ विजेता ठरला आहे, न्यूझीलंड हा संघ विजेता ठरला आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा 2024 मध्ये खालीलपैकी कोणता संघ उपविजेता ठरला आहे, तर कोणता संघ उपविजेता ठरला आहे, दक्षिण आफ्रिका संघ हा उपविजेता ठरला आहे। तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही स्पर्धा महिला T20 वर्ल्ड कप 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली, तर हे कुठे पार पडली, संयुक्त अरब अमिराती, त्याला आपण काय म्हणतो UAE, ठीक आहे। UAE मध्ये ही स्पर्धा काय झाली, या ठिकाणी पार पडली। मग आपलं उत्तर काय असेल, वरील पैकी एकही चुकीचे विधान नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, 14 नंबर, पुढील पैकी कोण 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे। मग पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू कोण आहे की जिने काय केलंय, आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 50 गोलचा टप्पा पार केलाय, तर ती कोण आहे,
बालादेवी आहे, ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. आणि किती गोल केलेत तिने किंवा किती गोलचा टप्पा पार केला हे पण लक्षात ठेवायचं. 50 गोलचा टप्पा पार केलाय आणि अशी कामगिरी करणारी ती काय भारतातील पहिली महिला आहे. लक्षात ठेवा, आता इथं पहिली महिला आहे म्हणून काय आपल्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया 15 नंबर. अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी, अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी या जोडीने आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक पटकावले आहे? मग आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जींनी कोणतं पदक पटकावलंय? तर या दोघांनी कांस्य पदक पटकावलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न 16 नंबर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने 16 ऑक्टोबर 2024 रोजी पुढीलपैकी कोणाचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला आहे असं आपल्याला विचारले. बघूया, एलिस्टर कुक, नीतू डेव्हिड आणि एबी डिव्हिलियर्स आणि वरीलपैकी सर्व. तर या वरीलपैकी सर्वांचा समावेश काय केलेला आहे? आयसीसीने हॉल ऑफ फेम मध्ये केलेला आहे. कधी? 2024 ऑक्टोबर 2024 मध्ये. ठीक आहे, तारीख लक्षात ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, फक्त खेळाडू लक्षात ठेवायचे. कोण 3 खेळाडू आहेत? एक आहे एलिस्टर कुक, हा कोणत्या देशाचा आहे? तर इंग्लंडचा आहे. त्याच्यानंतर नीतू डेव्हिड ही महिला आहे आणि भारताची महिला आहे. ठीक आहे, इथं ही खूप महत्वाचं आहे. नीतू डेव्हिड वरती तुम्हाला प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा आहे एबी डिव्हिलियर्स, हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर. नीतू डेव्हिड यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. आता बघा, मागचा प्रश्न पण नीतू डेव्हिड बद्दल होता, हा प्रश्नही त्यांच्याच बद्दल आहे. आणि काय विचारलंय आपल्याला? योग्य विधान ओळखायला सांगितले. बघूया मग पहिलं विधान काय दिलंय? आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. विधान काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे, का चुकीचं आहे ते नंतर सांगतो. त्या मूळ उत्तर प्रदेश राज्यातील आहे, हे विधान बरोबर आहे. त्या सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्ष आहेत, हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग उत्तर काय येईल आपलं? ब व क बरोबर. काय उत्तर येईल आपलं? ब व क बरोबर येईल. चुकलंय कोणतं? पहिलं चुकलंय. मग का चुकलंय? तर त्या आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये निवड होणाऱ्या पहिल्या भारतीय नसून त्या कितव्या भारतीय आहेत? तर त्या दुसऱ्या भारतीय आहेत. कितव्या? दुसऱ्या भारतीय आहेत या ठिकाणी. ठीक आहे, मूळ कुठल्या आहेत? त्या उत्तर प्रदेशच्या आहेत आणि सध्या त्या काय आहेत? भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 18 नंबर. अर्जुन वाजपेयी 9 ऑक्टोबर 2024 रोजी कोणते शिखर सर करणारे पहिले भारतीय ठरले आहेत? मग कोणतं शिखर सर करणारा पहिला भारतीय ठरलाय तो? तर शिशपांगा शिखर सर करणारा. आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की शिशपांगा शिखर सर करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर कोण ठरले पहिलं भारतीय शिशपांगा शिखर सर करणार? तर अर्जुन वाजपेयी ठरलाय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 19 नंबर. पुढीलपैकी कोण जगातील 8000 मीटर उंच शिखरापैकी सर्व 14 शिखरे सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरलाय? मग कोण ठरलाय सर्वात तरुण व्यक्ती? निमा रिंजी शेर्पा ठरलाय, की ज्याने काय केलंय 8000 मीटर पेक्षा जास्त उंची असणारे सगळेच्या सगळे असे किती शिखर आहेत? 14 शिखर आहेत आणि हे सगळे शिखर काय केले? त्याने सर केले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 20 नंबर. 2025च्या सुरुवातीला कोणत्या राज्यामध्ये 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे? मग 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर ते राज्य असणार आहे उत्तराखंड राज्यामध्ये ही 38वी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 21 नंबर. राफेल नदाल संदर्भात योग्य विधान. आता राफेल नदाल संदर्भात काय करायला सांगितलं आपल्याला? योग्य विधान किंवा विधाने ओळखायला सांगितले. बघूया पहिलं विधान. त्याने 22 ग्रँड स्लॅम पुरस्कार पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे, बरोबर आहे. दुसरं, त्याने 92 एटीपी स्तरीय एकेरी किताब जिंकले आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं बघूया, लाल मातीचा बादशाह म्हणून त्याला ओळखले जाते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग या ठिकाणी तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग आपलं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व बरोबर. ठीक आहे, मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचे राफेल नदाल संदर्भात लक्षात ठेवायचे की बाबा राफेल नदालने किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत पुरुष एकेरीचे? तर 22 जिंकले आहेत. आणि हा प्रश्न आपल्याला एमपीएससी ने सुद्धा विचारला होता. ठीक आहे, म्हणून महत्वाचा आहे. राफेल नदालने किती ग्रँड स्लॅम पुरस्कार जिंकले आहेत? तर किती? 22 जिंकले आहेत. त्याच्यानंतर एटीपी स्तरीय एकेरी किताब किती जिंकले? त्यांनी 92 जिंकले. आणि त्याला काय म्हटलं जातं?
तर लाल मातीचा बादशाह म्हटलं जातं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22. कोणत्या देशाने प्रथमच प्रतिष्ठित जागतिक पिकलबॉल चॅम्पियनशिप मालिका आयोजित केली आहे? मग आता कोणत्या देशाने जागतिक पिकलबॉल चॅम्पियनशिप मालिका आयोजित केली आहे? तर ही भारताने आयोजित केली आहे. आणि ही भारतामध्ये कुठं होणार आहे? तर ही मुंबई या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. ठीक आहे. आणि जगामधली अशी किती स्पर्धा असणार आहे? तर पहिलीच असणार आहे, म्हणजे काय? प्रथमच. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 23 नंबर. दीपा कर्माकरला पुढील पैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? आता ही जी दीपा कर्माकर आहे ही काय होती? भारतीय जिम्नॅस्टिक खेळाडू होती आणि तिने आता काय केलेले आहे? आंतरराष्ट्रीय खेळामधून निवृत्ती स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग कोणता पुरस्कार मिळाला नाही असं विचारलं? बघूया. अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण. तर दीपा कर्माकरला पद्मभूषण पुरस्कार मिळाला नाही. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचे बाबा मिळालेले पुरस्कार कोणते? अर्जुन पुरस्कार आहे, पद्मश्री पुरस्कार आहे आणि खेलरत्न पुरस्कार सुद्धा दीपा कर्माकरला मिळालेला आहे. आणि दीपा कर्माकर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती जिम्नॅस्ट या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 24 नंबर. कोणत्या संघाने इराणी कप 2024-25 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? मग हा जो इराणी कप आहे 2024-25 हा कोणत्या संघाने जिंकलाय? तर शेष भारत संघाने जिंकलाय. आणि या ठिकाणी उपविजेता संघ कोणता आहे? तर तो मुंबई आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 25 नंबर. पुढील पैकी कोण सर्वाधिक जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे? मग 27,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर विराट कोहली. आणि कशा? ह्या सर्वात जलद म्हणजे सर्वात कमी मॅचेस मध्ये त्याने काय केलेले आहेत? 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 26 नंबर. पुढील पैकी कोण 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे? प्रश्न आपण घेतलेला आहे. याचं उत्तर काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो.